आमच्या बदनामीचा हिडीस प्रकार थांबवा अशी विनंती शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते विनोद घोसाळकर यांनी केली आहे। आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, अशावेळी अश्लाघ्य आणि बिनबुडाचे आरोप करून माझ्या मुलाची आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा हिडीस प्रकार सुरू आहे। असे खोटे नाटे आरोप सहन केले जाणार नाहीत। माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी तात्काळ थांबवा अशी मागणी घोसाळकर यांनी केली आहे। घोसाळकर यांनी एक निवेदन जारी करत ही मागणी केली आहे। शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची बोरिवलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। एका फेसबुक लाईव्हवरून मॉरिस नामक व्यक्तीने ही हत्या केली। हत्येनंतर मॉरिसने स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्या केली। त्या पार्श्वभूमीवर विनोद घोसाळकर यांनी हे निवेदन जारी केलंय। आपल्या निवेदनात विनोद घोसाळकर म्हणतात की माझा मुलगा अभिषेकची विश्वासघाताने झालेली हत्या हा आमच्यासाठी मोठा आघात आहे। आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। अशावेळी अश्लाघ्य असे बिनबुडाचे आरोप करून आमचं राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे। आमच्या बदनामीचा हिडीस प्रकार सुरू आहे। ही बदनामी कृपा करून तात्काळ थांबवा अशी माझी कळकळीची विनंती आहे। पुढे त्यांनी आम्ही काही गुन्हा केला असेल तर तक्रार नोंदवा असं आवाहन केलंय। ते म्हणाले की आम्ही काही गुन्हा केला असेल तर त्याचे पुरावे असतील तर खुशाल तक्रार नोंदवा, पण खोटे नाटे आरोप सहन केले जाणार नाहीत। दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्यावर होत असलेले आरोप म्हणजे मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा किळसवाणा प्रकार आहे, अशी तीव्र भावना घोसाळकर यांनी आपल्या निवेदनात व्यक्त केली आहे। सक्रिय राजकारणात असताना जनतेचं प्रेम आणि विश्वास आम्हाला मिळाला, त्याला आम्ही कधीही तडा जाऊ दिला नाही। जनतेची आम्ही निस्वार्थपणे सेवा केली असंही घोसाळकर यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय।